मोबाईलवर दुसऱ्या व्यक्तीबरोबर चॅटिंग करते। या रागातून संतप्त प्रियकराने प्रेयसीचा ओढणीच्या साह्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दिनांक 23 रोजी दुपारी उघडकीस झाली। रासबिहारी लिंक रोडवरील मोकळ्या जागेत तिचा मृतदेह फेकून प्रियकरासह त्याच्या मित्राने पोबारा केला। या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 6 तासात प्रियकरला ताब्यात घेऊन सागर चिवदास तडवी, वय वर्ष 21, राहणार अंबड, मूळ राहणार नंदुरबार असे संशयिताचे नाव आहे। शरद 9 वर्षात पहिल्या खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे। प्रियंका वीरजी वसावे, वय वर्ष 20, राहणार नंदुरबार असे मृत तरुणीचे नाव आहे। पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी मोकळ्या जागेत तरुणीचा मृतदेह आढळल्याचा कॉल पोलिसांना आला। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोन माछरे यांचे पथक दाखल झाले। मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी आजूबाजूच्या साहित्याची तपासणी करण्यात आली। तरुणीच्या आधार कार्डावरून तिची ओळख पटली। घटनास्थळी पंचनामा केल्यावर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली। पोलीस अंमलदार कैलास शिंदे व संदीप मालसाने यांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार पथक संशयिताच्या घरी पोहोचले। तेथे त्याला ताब्यात घेत चौकशी करण्यात आली। पोलिसांनी दणका देता संशयिताने गुन्ह्याची कबुली केली। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते। मृत प्रियंका व संशयिताची जुनी मैत्री होती। प्रियंका सध्या छत्रपती संभाजीनगर नाक्यावरील एका नर्सिंग महाविद्यालयात शिक्षण घेत होती। या दरम्यान संशयित व तरुणीत प्रेम निर्माण झाले। मात्र प्रियंका दुसऱ्याशी चॅटिंग करते। या कारणातून सोमवारी दिनांक 22 रोजी रात्री दोघांमध्ये वाद झाले। प्रियंका संशयिताच्या घरी होती। तेथे त्याने गळा आवळून तिचा खून केला। त्यानंतर मित्राच्या साह्याने तिचा मृतदेह कारमध्ये टाकला। अंबड परिसरातून उड्डाणपुलामार्गे राबबिहारी लिंक रस्त्यावरील एका लॉन्स शेजारी मोकळ्या जागेत फेकून दिला। या प्रकरणी पंचवटी पोलीस पुढील तपास करत आहेत।